आता लग्न होणार ना तुझं? कॉंग्रॅट्स. मस्त छान असतं लग्न ना? हो. तुला काय वाटतं लग्नाविषयी? लग्न म्हणजे लग्न म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं. वा. म्हणजे लग्न म्हणजे प्रेम. वा. दोन माणसांनी एकत्र येणं. वा. उच्च विचार. राईट. एकदम राईट. रॉंग. म्हणजे तू मला सांग, तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असताना साधारण किती वेळ भेटायचात? तेव्हा आम्ही आठवड्यातनं 3दा वगैरे. पण लग्न ठरल्यापासून आम्ही रोज भेटतो. म्हणजे 1 तासच, अगदीच कधीतरी 2 तास. वा वा. हा. पण म्हणजे ती तुला भेटायला येते तेव्हा छान नटून थटून येते ना? पण काय आहे, लग्नानंतर तुम्ही 24 तास एकत्र असणार ना, तेव्हा ते सगळे 24 तास ती अशी नटून थटून असू शकत नाही. काय? तेच ना. पण ती जशी आहे तशी आवडणं म्हणजेच तर प्रेम असतं ना. हा. म्हणजे तुझं रेवावर जे प्रेम आहे ना, तसंच माझं किंजलवर प्रेम आहे. किंजल. हा. पण मग काल निशा. हा. निशा. हा. निशा. निशा. निशाला मी प्रेमाने किंजल असं म्हणतो. हा. जल म्हणजे जीवन ना, किंजल. निशा माय लाईफ. तसं. तसं. तर किंजल. लग्न आधी सुद्धा तुला सांगतो, आम्ही भेटायचो, नटून थटून यायचे तेव्हा तर भारी दिसायचे. पण एकदा ना तिने योगाचा क्लास लावला होता. सकाळी 6:30 वाजता मी तिला उठवायला जायचो तिच्या घरी. ती अशी झोपेत असायची. घरचे कपडे, असे विस्कटलेले केस, त्यात सुद्धा असली भारी दिसायची ना. शपथ, लय भारी. केतन, व्हॉट आय थिंक. तुला बरं नाहीये? आय थिंक तू झोप. हा. नाही तर मग 2 तास भेटता ना? मग त्या 2 तासांमधले तुम्ही किती वेळ भांडता? भांडण ते नका विचारू. आम्ही 2 तास भेटत असू ना, तर त्यातला 1 तास आमचा भांडणातच जातो. करेक्ट आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 24 तास एकत्र असाल तेव्हा काय, 12 तास भांडणार. ओके, 12 तास भांडणार, मग 8 तास झोपणार. उरले किती? 4 तास. ते तर जेवण खाण्यातच जातात. मी असा विचार केलाच नव्हता. बरोबर आहे. असा विचार नाहीच करायचा, कारण लग्न म्हणजे गणित नाहीये ना. हा. हा. बरोबर. हे बघ कसं आहे, आपण का भांडतो? का भांडतो? आपल्याला एकमेकांसोबत वेळ भेटत नाही ना, म्हणून आपण भांडतो. हा. आता लग्न झाल्यानंतर 24 तास एकत्र, मग कशाला भांडताय तुम्ही? असं काय नसता. मी पाहिले लोकांना 12-12 तास फाईट करताना. करेक्ट आहे. हा, माझे मॉम डॅड ना. करेक्ट. आहे ना, तुला बरं नाही की नाही? झोप झोप पटकन पटकन. पण म्हणजे तुमचं म्हणजे भांडण म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला काय वाटतं, लग्न म्हणजे ना एक सिक्युरिटी पण असते. करेक्ट. म्हणजे 2 फॅमिलीज एकत्र येत असतात. एवढे सगळे लोक एकत्र येतात. लोक. करेक्ट. लोक. तोच प्रॉब्लेम आहे. बघ आता, लग्न झाल्यानंतर तुला रेवाच्या चुलत बहिणीच्या मामे सासऱ्याच्या मेवण्याच्या लग्नाला जावं लागणार. हा. आणि बरोबर त्याच वेळेला जर तुझं काही महत्वाचं काम आलं तर? काम का नातेवाईक? अरे आपल्याकडे किती नातेवाईक असतात, आणि काका, मामा, मावशी, आत्या, त्यांची मुलं, त्यांची मुलं, त्यांची मुलं. काय करणार मग सारखं सारखं? आणि फ्रेंड्स पण आता रिलेटिव्ह इतकंच इम्पॉर्टंट असतात ना. हो.